तुम्हाला जर हे माहिती नसेल तर गुढीपाडवा सण साजरा करू नका। गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा नवीन वर्ष, पण आजकाल एक खूप मोठा गैरसमज पसरवला जातोय की गुढीपाडवा साजरी करू नये। पण का आणि या मागचं खरं सत्य काय आहे जाणूयात या व्हिडिओमध्ये। तर झालं असं होतं की गुढीपाडव्याच्या महिन्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। असं म्हणतात की औरंगजेबाने एक फरमान जारी केलं होतं, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे मस्तक आहे ते भालाच्या टोकावर लावून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरवलं होतं आणि त्याचंच प्रतीक म्हणजे गुढीपाडवा। त्यामुळे गुढीवर जो उलटा तांब्या ठेवतात ते म्हणजे महाराजांचं मस्तक, साडी म्हणजे धोक्यात आलेली स्त्रीची अब्रू, कडुलिंबाचा पाला म्हणजे महाराजांच्या मृत्यूची कडू आठवण आणि बत्ताशे म्हणजे महाराजांची हाडं, असं सांगून हा सण हिंदूंना आठवण राहावी म्हणून साजरा करण्याचं आव्हान औरंगजेबाने दिलं होतं, असं काही लोकांचं मत आहे। पण थांबा, जेव्हा आपण आपला इतिहास आणि काही संतांचे अभंग पाहतो तेव्हा हे दावे पूर्णपणे खोटे ठरतात। आपल्याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेणारे संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या सर्वांच्या अभंगामध्ये गुढी उभारण्याचा सरळ सरळ उल्लेख केलेला आहे। आणि ह्यापेक्षा सर्वात मोठा पुरावा काय असू शकतो, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माच्या शेकडो वर्षा आधीपासून महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा होत आला आहे। विचार करा, गुढीपाडव्याच्या बरोबर आधी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या का केली? कारण हिंदूंनी त्यांचे सण साजरे करू नयेत। पण ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपले प्राण दिले, सलग 40 दिवस एवढा यातना सोसल्या, पण एवढं होऊन सुद्धा त्यांनी आपले विचार बदलले नाहीत। ते कशासाठी? ते यासाठीच की आपण आपले सण, आपले मंदिरं आणि आपला धर्म अभिमानाने जपू शकू। आणि आपणच म्हणतो ना, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे होते म्हणूनच आपण आपले सण साजरे करू शकतो। आपल्या मंदिरात देव आहेत, घराबाहेर तुळस आहे आणि आपल्या आया बहिणींच्या कपाळावर कुंकू आहे। मग असा गैरसमज आणि कोणाचाही खोटा इन्फ्लुएन्स घेऊन त्यांचं बलिदान व्यर्थ कसं जाऊन द्यायचं? तर आता तुम्ही म्हणाल की तसं छत्रपती संभाजी महाराजांचं मस्तक एका भाल्याला लटकवलं होतं, तशीच गुढी आपण गुढीपाडव्याला उभारतो, पण असा कोणताही ठोस पुरावा किंवा कोणताही संदर्भ आढळून येत नाही। कारण ज्या प्रकारे आपण गुढी उभारतो त्याचं एक वेगळं धार्मिक महत्व आहे। आणि इतिहासात असाच एक संदर्भ असा आढळतो की औरंगजेबाने ह्याआधी सुद्धा स्वतःच्याच भावाचं म्हणजे दारा शिकोंचं मस्तक असंच भाल्याला लटकून संपूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं होतं आणि नंतर ते स्वतःच्याच वडिलांना भेट म्हणून दिलं। ह्यावरूनच आपण असा निष्कर्ष लावू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचं आणि गुढीपाडव्याचा कुठेही संबंध येत नाही। म्हणूनच मला तरी वाटतं आपल्या शंभूराजाच्या बलिदानाचा आदर राखण्यासाठी आपण गुढीपाडवा पूर्ण उत्साहात साजरा केला पाहिजे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तुमचं यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर करा। जय शिवराय, जय शंभूराजे।